सगळे दोन्ही गेटला मोठ्या प्रमाणावरती आंदोलनकर्त्यांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे साहजिकच आहे की आता आंदोलनकर्ते नेमकं हा निकाल आल्यानंतर त्यांची सुद्धा भूमिका जी आहे ती पाहणं महत्त्वाचे असणार आहेत। आपण पाहतोय की 4 तास गाड्या अडकल्या होत्या। जरांगे पाटील यांना शेवटी आव्हान करावं लागलं, अशा प्रकारची सुद्धा माहिती जी आहे तर राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टामध्ये दिलेली आहे। महाधिवक्ता यांनी सांगितलं आहे का 4-4 तास गाड्या ज्या आहेत त्या अडकलेल्या होत्या आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना ज्या आहे त्या सूचना दिलेल्या होत्या। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मरीन ड्राईव्ह हे सगळं जे आहे ते आंदोलनकर्त्यांनी भरलेलं आहे। रस्त्यावर नाच सुरू आहे, रस्त्यावर आंघोळ करत आहे, रस्त्यावरती खेळ खेळत आहे, असं सुद्धा पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये जे आहे ते राज्य सरकारच्या वतीनं सांगितलं जाते। आपण पाहतोय की या सगळ्या याच्या आधी सुद्धा हे सगळं पुरावे जे आहेत ते फोटो जे आहेत व्हिडिओ जे आहेत ते देण्यात आलेले होते आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय का राज्य सरकारच्या वतीने कोर्टामध्ये जी काही बाहेर परिस्थिती आहे ती सांगितली जात आहे। त्यावरती आपण पाहतोय की आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना देखील परिस्थिती गंभीर असल्याचं मान्य असून शहर थांबलं आहे हे देखील त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय का जे राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता असेल किंवा सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे का शहर थांबलेलं आहे किंवा जागोजागी कशा प्रकारे आंदोलनकर्ते जे आहे ते आंदोलन करत आहे हे सुद्धा आंदोलनकर्त्यांच्या वकिलांनी एक प्रकारचं जे आहे ते मान्य केलेलं आहे। त्यामुळे सरकारची भूमिका आणि आंदोलनकर्त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे आता कोर्ट याच्यावरती काय नेमकं निर्देश देते आणखी हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की या सगळ्या याच्यावरती आता कोर्टाच्या आणखी निर्देशनाची जी आहे ती आपल्याला सगळ्यात मोठी जी आहे त्याच्यावरती भूमिका अवलंबून आहे। खरं तर वारंवार आपण पाहतोय की राज्य सरकारच्या वतीनं सांगितलं जाते का कोर्टाने निर्देश द्यावे, त्यातले अनेक महत्त्वाचे निर्देश जे आहेत ते